नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी मसालेवाली. आणि ही भाजी ना मी अख्खं वांगच बनवणार आहे. तर ह्याच्यासाठी मी ना इथं गवळे वांगे घेतलेले, मस्त काटाळ वांगे येतं एक छोटे छोटे. तर पावशेर वांगे आणले तर, आणि ते असे धुवून कापून मस्त स्वच्छ करून घेतले तर. आणि मसाल्यामध्ये ना मी 2 कांदे चुलीमध्ये भाजून घेतलेले होते, आणि ओलं खोबरं. तर सुकं खोबरं बी टाकतात, पण मी तर ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तर आपल्याला इथं आहे ना ओलं खोबरं असं तव्यावर टाकून चांगलं छान असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आणि तो कांदा आहे ना तो पण भाजून घ्यायचा आहे छान. खूप छान भाजी होती, तुम्ही एकदा नक्की करून बघा. छान चवदार भाजी लागते ही. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये वांगे पण छान येतात. काय सट झाली नाही एकदा की वांगे चांगले यायला लागतात बाजारामध्ये. एकदम छोटे छोटे मस्त गावरान वांगे तर मी आणले होते. आणि हे तर माझं खोबरं भाजून झालं, मी काढून घेते. आणि ते 2 कांदे मी भाजून घेतलेले होते ना चुलीमध्ये, त्याला पण मी तव्यावरती परत थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या हे टाकून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. अशी भाजी एकदा बनवून बघा, गावाकडल्यासारखी चव भारी लागते ह्याची. तर मी इथं हे कांदा पण भाजून घेतलेला आहे, आणि मी हा काढून घेते. आणि काही लसूण पण, तो पण मी भाजून घेणार आहे, तो पण मी काढून घेते. छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आणि ते काढून घ्यायचे. आणि कढईमध्ये तेल टाकायचं, कढई गरम झाल्याच्या नंतर. आणि आपण जे वांगे कट करून ठेवलेले होते ना, तर त्याच्यामध्ये मीठ भरून त्याला तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी हे सर्व वांग्यामध्ये मीठ भरून तेलामध्ये टाकून घेते, आणि त्याला छान असं फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथं असं. आणि ह्याच्यावर आपल्याला आहे ना 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. मस्त असा थोडंसं त्याला लालसर शिजून द्यायचं आहे वांग्याला, आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण तो मसाला आहे ना भाजून ठेवलेला, त्याचं वाटण करून घेऊ. तर इथं मी कांदा आणि ते खोबरं आणि लसूण टाकून वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये ना इथं मी गावाकडा काळा मसाला टाकलेला आहे, 1.5 चमचा घरी बनवलेला आहे हा मसाला. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, आणि थोडासा असा गरम मसाला हा टाकून. आणि हळद पण मी ह्याच्यातच टाकणार आहे. तर थोडीशी हळद आणि पाणी टाकून मी ह्याला आहे ना मिक्सरमधनं फिरून घेतलं आहे, असं वाटण करून घेतलं आहे. आपले वांगे झाले कसे बघूया. हे बघा, असे वांगे परतून घेतलेत मी. आता हे आपले झालेले आहेत. तर परत आपले काही वांगे भाजीत पण शिजणार आहेत. तर ह्याला मी काढून घेते. आणि त्याच कढईमध्ये ना मी तेल टाकून तो मसाला आहे ना सगळा परतून घेणार आहे. तर आपल्याला तो वाटलेलं वाटण आहे ना सगळं ह्या तेलामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे असं. त्याला आहे ना परतून, म्हणजे कसं तेल सुटेपर्यंत परतलं ना वाटण तर चांगलं होतं. आणि वाटण लवकर तेल सोडणार आहे, कारण की आपण अगोदर पण हे वाटण भाजून घेतलेलं आहे ना, तर ते लवकर तेल सोडतं. आणि मी ह्याच्यामध्ये ना थोडीशी अशी काश्मीरी लाल मिरची घालणार आहे. तर आपल्याला थोडासा लालसरपणा येतो आपल्या भाजीला, आणि खूप छान भाजी लागते ही. अशी एकदा नक्की बनवा काळ्या मसाल्यातली भाजी. काळ्या मसाल्यातली खरं तर मसाले भाजूनच बनवायला पाहिजे, पण माझ्याकडे आहे ना तयार मसाला होता गावाकडचा, तर मी काय बाकीचे मसाले भाजले नाही. नुसतं खोबरं आणि कांदाच भाजला, आणि वाटण करून घेतलं. आणि हे बघा, ह्या प्रकारे आपला मसाल्याने तेल सोडलं की त्याच्यात आपल्याला वांगे टाकायचे, आणि पाणी टाकून मस्त शिजून घ्यायचं आहे. तुम्ही इथं आपल्या आयुष्यात पाणी टाकून आहे ना मी ह्याला शिजवून घेणार आहे. आणि तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मी ह्याच्यात आता मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे, आणि झाकण ठेवून मस्त त्याला शिजवून घेणार आहे. जास्त वेळ लागत नाही आहे, कारण की आपण पहिले बी वांगे परतिलेले आहेत, तर लवकर शिजतात. आता वांगे शिजले कसे बघायला बघा, याचं देठ आहे ना दाबून बघायचं. देठ दबलं म्हणजे असं शिजलं की वांगं शिजलं म्हणायचं. जास्त वांगं आपल्याला शिजवायचं नाही, कारण की वांगं लई गिळगिळ होतं. थोडंसं कडकच वांगं छान लागतं. तर ह्या अशा पद्धतीने हे वांगं माझं शिजलेलं आहे. तर मी ह्याच्यात कोथिंबीर टाकून मस्त अशी आपली ही भाजी तयार आहे. याच्यासोबत आहे ना मी बाजरीच्या भाकरी करणार आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकतात, पण बाजरीच्या भाकरीसोबत अशी भाजी खूप छान होती. तर तयार आहे आपलं काळ्या मसाल्यातलं वांगं. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.